वैभवीचा बर्थडे आहे उद्या, माझ्या सोबत आहे आणि तिने तिच्याच बर्थडेचा केक घेतला। गाइस तुम्ही थंबनेल बघितला असेल, सो आता तयारी चालू झाली आहे तिच्या बर्थडेची आजपासून। आज आहे 1 नोव्हेंबर आणि वैभवीचा बर्थडे आहे 3 नोव्हेंबर म्हणजे परवा। तर आम्ही तिच्या बर्थडेची तयारी थोडी ह्या वर्षी थोडी वेगळी करणार आहे। मी माझ्या डोक्यात थोडासा वेगळा प्लॅन आहे बिकॉज ती 15 कंप्लीट होतीये ह्या बर्थडेला तिच्या। सो हा इयरचा बर्थडे थोडा मला तिच्यासाठी थोडासा स्पेशल करायचा आहे। सो गाइस आम्ही तयारी चालू केलेली ऑलमोस्ट। आम्ही हे गिफ्ट पेपर्स आणले तिचे, हे तिला 15 गोष्टी अशा द्यायच्या ज्या तिला युजफुल आहेत। स्पेशली आता तिची कशी 10th आहे ह्या वर्षी, सो तिला त्या तशाच रिलेटेड गोष्टी द्यायच्या। सो गाइज आम्ही आता आज 1 नोव्हेंबरच आहे आणि तयारी चालू केली तिच्या पॅकिंगची। हे बघा आम्ही पॅकिंग चालू केलंय तिचं सगळं, एक एक मम्मी वस्तू सगळ्या ठेवतीये, मम्मी हेल्प करते थोडंफार मला। आता इथं माझा पसारा आहे हा सगळा, तो काय आहे ते तुम्हाला आता तिच्या बर्थडेच्या दिवशीच दाखवते। तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी तेव्हा सरप्राईज असेल। ट्रेजर हंट सारखं माझ्या डोक्यात आहे प्लॅन की आम्ही आता वाड्यावर करतो आम्ही त्या घरी, जुन्या घरी आमच्या। सो तिकडे थोडासा आता जागा पण मोठी आहे, मग तिकडे आम्ही लपवणार आहे गिफ्ट, ते सगळं तुम्हाला सांगेलच ऑब्व्हियसली। गाइस आमचे गिफ्ट पॅक करून झालेत, मी त्याचा हायपरलॅप्स नाही घेत बसले बिकॉज खूप ते डिसाईड करायचं होतं कुठे ठेवायचंय, किती नंबर, ते सगळं कन्फ्यूज होत होते म्हणून त्याचा हायपरलॅप्स काही घेतला नाही। पण तुम्हाला एक शॉर्ट मध्ये मी पटपट दाखवते ते गिफ्ट आम्ही कसे रॅप केलेत ते। हिअर आम्ही हे सगळे गिफ्ट तिच्यासाठी हे एवढे असे नंबर टाकलेत सगळे, आणि हे सगळे तिच्या एक एक त्या गिफ्ट बद्दल लिहिलंय। सगळे 15 गिफ्ट्स आहेत गाईज, बघू शकता 15 नंबर। आणि हे सगळं एवढं तिच्यासाठी मी जास्त एक्साइटेड आहे तिच्या बर्थडेसाठी बिकॉज काहीतरी वेगळं करते मी यावर्षी। आणि कसं हे ट्रेजर इज ऑलवेज अ फन, या कॅप्चर करूया आणि खूप भारी मज्जा येणार, खूप रात्री एकदम धमाल का होणार आहे। सो या आय एम व्हेरी एक्सायटेड। सो गाईज आज आहे 2 नोव्हेंबर, उद्या वैभवीचा बर्थडे आहे आणि आज मी गिफ्ट्स ते आता सगळं जसं काल आम्ही डिसाईड केलं होतं की कुठे काय काय गिफ्ट्स ठेवायचे, त्या सगळ्या गोष्टी त्या प्लॅन आहेत। फक्त आता बलून्स आणि वरच्या केक आणि त्या गोष्टी फक्त आणायच्या बाकी आहे। सो ते आज रात्रीपर्यंत होऊन जाईल। बर्थडे आहे उद्या, माझ्या सोबत आहे आणि तिने तिच्याच बर्थडेचा केक तिने स्वतःच घेतला आणि तिने स्वतः चॉईस केला आहे। फायदा म्हणा वैभवी तिने स्वतः चॉईस केला, आवडली की ठीक आहे भाई बघ। आणि मी माझ्या तुझ्या पण बघत होते पण ती म्हणली की काही गरज नाही, अगदी चालवती बटायचं की
गिफ्ट. ओके, मला माहिती बाकीचे गिफ्ट मी कसे ठेवणार आहे, बिकॉज मी त्या मध्ये बसलेली. मला असं वाटतं की वगैरे डाऊट आलाच नाही, पण ठीक आहे, वी ट्राय. सो गाईज आता कंगवा आणि ते कुठे गेलं गिफ्ट? लास्ट गिफ्ट आहे हे पप्पांच्या हातात आहे. आणि हे कंगवा मिररच्या म्हणजे आरशाच्या मागे ठेवणार आहे. तो आता कसा ठेवणार आहे ते बघू, जरा जुगाड होतो. आणि हे पप्पांच्या हातात कसं तरी देऊन टाकतो. तो काही जर आम्ही तुला कव्हर करणार आहे आणि कसं तरी मी डान्स करून तिचं ध्यान भटकवणार आहे आणि ही पटकन ठेवणार तिकडे. लेट्स गो. मग तू पण मदत करा मला. Life goes on. गाईज आत्ता वाजले आहेत 11:30 आणि तिच्या बड्डेला अजून अर्धा तास बाकी आहे. पण आम्ही तिचा गिफ्ट आत्ताच तिला देऊन टाकतोय, म्हणजे स्टार्ट करतोय द्यायला. ते तुम्हाला माहिती ते सगळ्यांना ऑलमोस्ट काय आहे ते. पण तिच्यासोबत बघूया आपण जरा तिची आता मजा घेऊ. सो आता ती तयार आहे, म्हणजे झाली ऑलमोस्ट. हे बघा इथे हे सगळे एकदम बसले. मी जागा ठेवलंय, सॉरी सगळ्यांना. सो या वैभवी इकडे. सो आता गेम ट्रेजर हंट सारखा आहे तुझ्यासाठी. ओके, सो आम्ही तुला एक मी आत्ताच जस्ट फर्स्ट एक तुला चीट देणार आहे ती, आणि त्याच्यानंतर तुला सगळं शोधायचं बाकीचे गिफ्ट. ओके, सो टोटल गिफ्ट्स आहेत, मी सांगून देते ती पण. टोटल गिफ्ट्स 15 आहे पूर्ण. जसं तिला आता बड्डे ती 15 इयर्सची झाली आहे तसं आहे. सो 15 गिफ्ट्स तुला ह्या पूर्ण एवढ्या ह्याच्यात आणि खालच्या मधला आहे. पण ते आहे, पण आम्ही ते तुला गाईड करू, पण तुला ते शोधायचं. ओके, सो फर्स्ट चीट मी तिला देते गाईज. सो या, दिस इज फर्स्ट चीट. आता उघड आणि शोधायला लाग पटपट फास्ट. त्याच्यावर गेस करायचं तुला की गिफ्ट काय असणार आहे. पूर्ण बघू शकते. येस, तिला गुड. तिला फर्स्ट गिफ्ट सापडलाय तिचा. स्वतः सेकंड चीट. तुझ्या स्टाईलमध्ये टाकते भर. काय असू शकतं तुझ्या स्टाईलमध्ये टाकते भर? काय कपडे नाही. ये इकडे, ओळखलंय क्लॅपवर. तुझ्या स्टाईलमध्ये टाकते भर. येस, स्टाईल तू काय. मग केसांसाठी काय? येस, कंगवा कुठे असू शकतो? नाही, तिथे नाहीये, तिथे नाहीये. जिकडे आम्ही तुला सांगतोय तिथे नको बघू, बाकी सगळे बघू. हो ना. काय सॉरी, हे जस्ट इग्नोर करा. शोधावं लागेल. गुड, क्लॅप. माहितीये का, कारण की आम्ही दोघी सोबत गेलो होतो. वैभव तिकडे नको शोधू, तिकडे नाहीये. मी तुला थोडी हेल्प करते, बघू शकते तू. थोडं फास्ट शोध, आणखी भरपूर गिफ्ट बाकी. आणि जे झाले ते गिफ्ट तू सायराजकडे देऊ शकतो. येस. कुठे असेल आता? थोडंसं डोकं लाव, इकडे बघ. आम्ही तुला थोडंसं अजून डोकं ऐकून घे. आता तिथे जे काय वाचलंय ते तू आता परत वाच एकदा. जे लिहिलंय ते परत. तुझं नाव जेवताना वाहते तुझं नाव. ओके, तुला हे बरोबर आहे की रुमाल आहे, तर ती गोष्ट कुठे असेल? नाही, जेवताना. गुड. लाईट लगाव, लाईट लगाव. गुड. ओके, थांबा. अभ्यासाच्या वेळेस लागतो तुला त्याचा सपोर्ट. पेन. अजून दुसरं काय?
गुड. लाईट जे झाले ते गिफ्ट थोडं नीट बघ, नक्कीच सापडेल. गुड. चला विद्येचा साठवते तू, त्यामध्ये खजिना. नाही दप्तर, त्यामध्ये खजिना विद्येचा. बॅगच असू शकते. नाही. कपाट. नाही. अजून थोडं गेस कर. ती गेस केली तर आम्ही तुला सांगू ते कुठे, म्हणजे थोडासा आयडिया दे. विद्येचा साठवते तू, त्यामध्ये खजिना. नाही, त्याच्यात काहीच नाही. ती रिकामी. नीट वाच. ज्ञान. हो, कशात साठवते तू सगळं? अजून आता डोकं गिफ्ट घेणार आहे का? डोकं तसं नाही, पण नाही कळते मला. थांबा, मला ट्राय करायचं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी साचव म्हणजे नाही. अजून जवळ येतो त्याच्या. पाऊच. येस, बरोबर. पाऊच कुठं असेल? त्याच आहे, बरोबर आहे. सो प्लीज इग्नोर दिस गाईज. जवळच आहे तू त्याच्या, आय गेस. गुड. लिखाणाची सुरुवात झाली तुझी ज्यामुळे. पेन. व्हेरी गुड. छान. आणि ती पण गोष्ट ह्याच रूम मध्ये आहे, इथेच कुठेतरी. तिथे नाहीये, त्या कपाटात नाहीये. नाही, तिथे सुद्धा नाहीये. तुला थोडंसं हेल्प करते बिकॉज टाइम सुद्धा होत आला आणि आपला केक पण कापायचा. सो फास्ट कम ऑन. ते आम्हाला काय माहिती. येस, सापडली आहे तिला ती गोष्ट. काही गणितांची प्रत्येक ओळख होते त्यामुळे. परत एकदा. गणितांची प्रत्येक ओळख होते त्यामुळे. काय पुस्तक? नाही. अजून काय? सायरज असं मला रामदार का? कुठे? तुम्हाला काय माहिती. कपाटातच आहे, पण कुठे ते शोध. नाही, त्या कपाटात नाही. ते बघ तूच. खूप जवळ आहे, खूप. म्हणजे गोष्ट डोळ्यासमोर असेल तुझ्या, असं वाटतं मला. तिथेच बघ एकदा, परत एकदा बघ तिथेच. वैभवी जवळ आहे, जवळ आहे. सापडली आहे. गुड. सांग मग. खुद की सुरक्षा खुद ही करना. अजून. हा, बरोबर बरोबर. मास्क. बरोबर. मास्क कुठे असू शकतं? थोडंसं डोकं लाव. कपाटात. नाही. नाही. मास्क का? थोडंसं डोकं. नाही. मास्क कुठे आपण ठेवतो? हा, कुठे अडकवतो? नाही, त्या खोलीत नाही. अजून कुठे अडकवतो आपण मास्क? बाहेर. अजून बाहेर, पण कुठे? कोणत्या एरियामध्ये? नाही. इकडेच आहे का? थोडंसं बाहेर सुद्धा आहे. गुड. ओके. तर नेक्स्ट आहे कोरोना से लढना है. सॅनिटायझर. गुड. सॅनिटायझर असू शकतं. कुठे? ह्या रूम मध्ये नाहीये. नाही, त्या रूम मध्ये सुद्धा नाही. थोडंसं अजून डोकं लाव. सॅनिटायझर तिने बरोबर सांगितलं, पण तिला समजत नाही कुठे ठेवलं. नाही, तिथे सुद्धा नाहीये. हा हॉल बाहेर आणि तो हॉल आपण कुठे? गुड. किचन मध्ये कुठे ठेवतो पण? आठव, थोडंसं आठव. नाही. गुड. रात्री तुझी दिनचर्या सांगते. डायरी. गुड. आणि डायरी कुठे असते? तुझी डायरी कुठे असते? नाही. तू कुठे ठेवते डायरी रात्री? गुड. येस, बरोबर. तुझीच प्रतिमा तुझ्यासाठी. तुझीच प्रतिमा तुझ्यासाठी म्हणजे काय असं? थोडा गेस कर. प्रतिमा म्हणजे थोडा अजून तुला येईल ते आन्सर. तुझ्यासारखं सेम कोण दिसतं असं तुला भरपूर लोक बोलले असतील. पप्पा. अजून. अक्का. अजून. आवाजावरनं म्हणतात. पण काय ते गिफ्ट काय असू शकतं ते सांग.
तू देणार आहे उद्या तिला? देना आता देते मी, ठेवलंय ते शोध काय पण काय असेल ते. पेंटिंग ना माझी. हा बघ व्हेरी गुड. पण ते कुठे थोडं डोकं लाव. तू कुठे ठेवशील ते थोडी आयडिया दे ना. थोडी आयडिया. आता माझं आता मी काय दिलंय तुला पेन, तुझं स्केच बरोबर, तुझं स्वतःचं स्केच. मग माझंच म्हणजे तेच रिलेटेड काहीतरी असेल ना, तिथेच ठेवलं असेल ना कुठेतरी. जे नाही माझं अजून कुठे आहे का या घरात काही. बरोबर बरोबर एकदम ये बहुत ज्यादा होशियार बच्ची है, इसको सब समझ में आ रहा है. इतनी होशियार क्यों है ये. गाइस मला एक सांगायचं, हा माझा फोटो आहे किती क्यूट आहे. सो या अभी फोकस. विचारांची पुंजी अशीच राहावी तुझ्यासोबत. परत एकदा वाच वैभवी. विचाराची पुंजी अशीच राहावी तुझ्यासोबत. पुंजी म्हणजे आठवण. साठवण. फोटो कोणाच्या विचाराची पुंजी सगळ्यांची. अजून स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक आहे. अजून अजून अब लास्ट चान्स आहे भाई. इकडे बाबा फोकस आहे. कोणाचे विचार थोडं आता नाही सांगू शकत, थोडं गेस कर. बरोबर. पण काय असेल ते गिफ्ट काय असेल. आय गेस ती ते सांगू नाही शकत. काय वाटतं मी तुला. नाही ना. हे क्यू देते की ते तू तुझ्या प्रोफाईलवर ठेवलं होतं. येस इट इज अ कोट. आणि तू बरोबर सांगितलं आप्पा. पण ते आपणचं काय पण ते गिफ्ट कुठे असेल. आप्पा तू बरोबर म्हणली. नाही अजून जवळ काय जिकडे ते आहेत. शोध आता आपण ना. खाली कुठे येतो बहुत गजब बेइज्जती हो गई उनकी. हा मग कुठे आत्ता सध्या कुठे आहे ते. आता कुठे तो देख ना. हळूहळू माठे हळू माझं पाहिजे. आता आय गेस हे लास्ट गिफ्ट म्हणजे लास्ट चीट आहे ही. आणि ह्याच्यानंतरचे ती गिफ्ट बघणार आहे ते तिचं लास्ट गिफ्ट असणार आहे. आणि आय गेस ती आता खूप जोरात बोलते मी जे मम्मीने लिहिलंय आणि ते सुचलंय मला आणि आमच्या दोघींना पण. ओके सायराला पण सुचलं ना थोडं. हां लास्ट गिफ्ट आणि लास्ट क्ल्यू आणि लास्ट या लिहिला आहे लास्ट चीट. तुझे स्वप्न. या तर तुझं स्वप्न काय. आता थोडंसं आता ह्याच्यात आम्ही मुळीच हेल्प नाही करणार आहे तुझी कोणीच. अजून गुड गिफ्ट ओळखलंय तिने. बट काय नाही बुलेट बरोबर बोललेली आहे आणि आवाज सुद्धा आलाय गाईस तिकडून मला. हे बघा अजून पण येतोय. सो येस वैभवी बुलेट आहे. त्याच्या रिलेटेड थोड्या गोष्टी आता तू सांग पटकन. बुलेटचं आम्ही काय देऊ शकतो तुला. बुलेटचा नाही गिफ्ट करू शकतो. इतना बजेट नाही मेरा सॉरी. भाई मी आर्टिस्ट म्हणजे काय पेंटिंगच करते का. नाही आता 2 झाले बस झाले. थोडं पेंटिंग नाहीये भाई. आर्टिस्ट. बुलेटचं काय असू शकतं. काय देऊ शकतो आम्ही तुला बुलेटच्या रिलेटेड. हां आणि कोण देऊ. व्हेरी गुड एकदम भारी ओळखलं तिने. सो सगळ्यांनी टाळ्या वाजवायची आहे तिच्यासाठी. यासाठी एकदम बरोबर राईट गेस. सो जा आता लास्ट गिफ्ट आहे. पण खाली का नाही वरती जा पटकन. गो फास्ट. अबे रुक जा चले. सर सुद्धा भाऊ बसलाय. हॅपी बर्थडे. थँक्यू. नाही पप्पांकडनं ते गिफ्ट घे. नाही तू ते पप्पांकडनं गिफ्ट घे. तिने ती लास्ट शीट वाचली पप्पा आणि त्याच्यावरनं तिने गेस केलेलं आहे की आम्ही काय दिलेलं आहे ते लास्ट गिफ्ट जे तुमच्याकडे ठेवलं आम्ही. तर ते तुम्ही गिफ्ट तिला द्या आता. आणि तिने बरोबर गेस केलं की ते कोणाकडे असेल असं. तिने तुमचं नाव सांगून ती बरोबर तुमच्याकडे आली. सो आता ते लास्ट गिफ्ट द्या तिला. ते लास्ट गिफ्ट उघडून बघ बाबी. नाही हे बघ चावी आहे ना. बघ ना उघडून. नीट काढ. बुलेटची चावी एवढं कळालंय मला. किचन. थँक्यू. आणि बाय बाय.
सो गाईज तिने सगळे गिफ्ट उघडलेत, गिफ्ट गेस केले तिने. आणि आता येस ती नंतर दाखवेल तुम्हाला. आणि आता केक कटिंग करणार आहे. बघू शकता ऑलमोस्ट 12 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. ह्या लाईटमुळे दिसत आलेले आहेत. येस आणि तिचा रिटर्न करायचा आवडला आणि केक आणण्यासाठी तीच होती. सोया तुम्हाला गिफ्ट मध्ये नाही भेटेल. ये JBL है हमारा. बुलेट तिची ड्रीम बाईक आहे ती, तिला घ्यायची आहे ती फ्युचरमध्ये. सोया सोया आहे 50. नाही ठीक आहे, कसं पण उघड पटपट. मम्मी आता झोप ना, आता तिला स्टेटस ठेव. बाई हिचा काय माझा फोटो नाही आहे. बघ ना पुरी खाऊ काही पुरी खाली मम्मी मी आधी पण आता शांत बस. थोडं पटकन तिला माझी झोपली ना. ओके अरे मला आवडलं खूप भारी आहे. माझ्या प्रोफाईल सारखं ना. येस दाखव एकदा. नाईस म्हणून येस हे माझा प्रोफाईल होतं आणि माझा मोठी हात छान केलं. हे दिदीने केलं हे मला. अरे रॅपर द वाइब्स द वाइब्स ब्रो. आर्टिस्ट है हम, आर्टिस्ट है, ब्लॉगर है, सब कुछ है भाई. किसी की कमी नहीं है. फिर बड़ी लोग आवाज फास्ट हो गए. कंगवा तिला कळलेलं आहे ऑलमोस्ट आधीच. का बरं कंगवा? बिकॉज तुझ्याकडे कंगवा असतो. माझे केस छोटे मला फाड पटकन फाड ते तर आहेच. कॉपीराइट आ जाएगा भाई. सिंगर चाहिए पर आएगा थोड़ा भी उनका कॉपी है तो आ जाता है. वो कुछ बता ही नहीं सकते लाइफ में क्या किसका कॉपीराइट आ जाएगा ना. कभी ऐसा लगता है अपने में कॉपीराइट आ जाएगा. सही है भाई. और वो कलर भी ह्याच्यामध्ये ब्ल्यू दिसतोय पण तो थोडासा फरक आहे. फरक थँक्यू. गिफ्टसाठी पण माझा थर्ड गिफ्ट आहे. थोडा
हो हे गिफ्ट बघून ती काय रिॲक्ट करेल मला खरंच माहिती, कारण की त्याच्यामध्ये खूप मिस्टेक आहेत असं वाटते मला. पण शपथ मला खरंच वाटलं की ती आवड वापरेल की तिने दिल से किया है ना, तो फिर ठीक है, मिस्टेक्स वो भी चलेगी. मतलब एवढे खरं मनापासून वाटलं की तिथे म्हणेल, आणि ती मला उलटे आता टन कर. नहीं निकाला प्राइस टैग, भूल जाती है. छोड़ दे, मेरा ही काम है. खोल देख तू. आधी बघताय, आता मी बघते. हो बघ चल. ओके कुछ तो रिॲक्ट कर कमी नाही. चांगलं केलंय, पण ते काय लाईक युअर. या सगळ्यांपैकी माझं फेवरेट आहे हे दोन. हे दोन तिला खूप जास्त आवडतात, कारण ते मी स्वतःहून बनवले. आणि हे पण ना बुलेट. येस अँड वैभवी. एक मेन्शन सुद्धा हे करायचे मी विसरले, आणि साईराजनी मला ते सुचवलं. सो थँक्यू टू हिम की हे छान आहे ना हे बुलेटचं. ओके सो तिच्या सायकलच्या चावीला किचन नव्हतं. तिच्या सायकल जी आहे की त्याला किचन नव्हतं. सो मग मला सायराजने सुचवलं की आपण काही घेऊ शकतो तिला बुलेटच्या रिलेटेड. मग तो म्हटला की अरे आपण किचन देऊ शकतो रे तिला. आणि कसं द्यायचं तर बुलेटचं किचन, म्हणजे तिला असं वाटेल जेव्हा ती ते किचन लावेल तिच्या सायकलला तर तिला असं वाटेल की ती बुलेट चालवती. दिस इज हिम गाईज, लाईक द ग्रेट साईराज. सो या हे गाईज आज आहे वैभवीचा बर्थडे, आणि आजची मी असे कपडे घातलेत. ती बाहेर बसली. गब्बस बा कॉपीराईट येईल. आणि आज मी काहीतरी स्पेशल करतोय. हो गाईज मम्मी करते बिर्याणी, आणि अजून आजचा मेन्यू आहे बिर्याणी आणि भेंडी मसाला. हे बघू शकतात मम्मी इकडे करते. वैभवी तुला कालचं गिफ्ट कसं वाटलं माझं? काय त्याच्याबद्दल तू काहीच नाही बोलली. कालचं गिफ्ट छान होतं. गिफ्ट म्हणजे छान नव्हतं, ते खूप भारी होतं. मी पहिल्यांदा म्हणजे माझ्यासाठी असं कोणी केलं होतं माझ्या बड्डेला, असं ट्रेजर हंट घेऊन गिफ्ट शोधणं. मला आवडलं. मी सांगितलं माझ्या फ्रेंड्सला पण सगळ्यांना, तर त्यांना पण खूप छान वाटलं. आणि मला बाकीच्यांचे पण म्हणजे मेसेज ते आले की हॅपी बर्थडे आणि सगळं. मला खूप छान वाटलं. आणि सध्या आता जेवायचं आहे, तर मग मी तुम्हाला मेन्यू दाखवेल जेवायला इकडे जे हँडिकॅप माणसं आहेत त्यांना वैभवीच्या हातून, बिकॉज तिचा आज बर्थडे आहे, सो तिच्या हातून आम्ही त्यांना फराळाचं म्हणजे दिवाळीसाठी चिवडा चकली हे सगळं आम्ही देणार आहोत त्यांना. सो आपण आता बघू. तिचा बर्थडे म्हणून शी द लकी गर्ल. सो या झालेले आहेत. नेहमी आपल्याला सहकार्य करणारे मोतीवाला कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर शुक्ल साहेब हे पण आहेत. या आनंदामध्येच आज आमचे ज्येष्ठ मित्र गणेश भोरे यांची कन्याचा वाढदिवस असल्यामुळे तिचाही वाढदिवस आपल्यामध्ये साजरा व्हावा अशी विनंती केल्यानुसार तेही यामध्ये सहभागी झालेले आहेत. काल मला सरांचा काळे साहेबांचा फोन आला की कार्यक्रम करायचा. मी म्हटलं मी आवर्जून उपस्थित राहणार, कारण की असा ते कार्यक्रम
मागच्या वर्षी हुतात्मा चौक इथे साजरा झाला होता आणि खरोखरी जे स्तुत्य उपक्रम करून राहिले आहेत याच्यासाठी आपण सर्वांनी शोभाताईंच्या मागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी मला म्हणजे अतिशय प्रखरतेने जाणीव होते. त्यांचा म्हणजे शोभाताई म्हणजे काळे आणि काळे साहेब यांचा परिचय माझा 20 वर्षापासून, परंतु प्रत्येकासाठी प्रत्येक म्हणजे वाखडण्याजोगी त्यांचं कार्य आहे आणि त्याच्यामध्ये आपला थोडाफार काहीतरी हातभार लागावा आणि खालीचा वाटा मिळावा म्हणून या कार्यक्रमाला माझी मी उपस्थिती दिलेली आहे. या कार्यक्रमाच्या उद्देशाने मी अजून सांगू इच्छितो की कोविड-19 अजून काही संपलेला नाही. अजून सुद्धा आपण केसेस बघून राहिलो, अतिशय आता रिसेंट काही केसेस झालेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सावधानता बाळगायची आहे. गर्दी करायची नाही, गर्दीत जायचं नाही, हात धुवायचे. अतिशय छोटे छोटे नियम आहे, पण आजार आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रोखू शकतो. ज्याला पण होमिओपॅथिक औषध पाहिजे असतील ते होमिओपॅथिक औषधं मी माझ्या बाजूने देण्याची मी आधीच प्रॉमिस केलेली आहे काळे मॅडमना. आपण ते वाटूया आणि कोणालाही काही गरज लागली तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधावा असं मी सांगतो आणि माझे इथे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या मुलीचा वाढदिवस साजरा करताना मनापासून आनंद होत आहे आणि तिच्या वाढदिवसाला सगळे माननीय सन्माननीय सगळे उपस्थित आहेत. म्हणजे माझे मार्गदर्शक मुक्तेश्वर शेट्टीवार सर, वैशालीताई भोसले आणि भोरे कुटुंबाचा एक वेगळं नातं आहे. भोरे खैरे असं त्यांच्या उपस्थितीत, ताईंच्या उपस्थितीत लेखींचा वाढदिवस होतो, त्यामुळे अधिक आनंद आम्हाला होतो आहे. मोतीवाला कॉलेजचे उपप्राचार्य साहेब हे सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित. अशा पद्धतीने दिवाळी साजरा आनंद आहे आणि त्याचं औचित्य साधून आमच्या मुलीचाही वाढदिवस येतो, त्यामुळे आम्ही तो डबल फायदा घेत असतो दरवर्षी. 2 वर्षापूर्वी आम्ही दिंडोरी तालुक्यातल्या एका शाळेत जाऊन सगळ्या तिथल्या विद्यार्थ्यांसाठी केलं होतं. असे विविध उपक्रम तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या हातून होत असतात. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला करण्याची आम्हाला संधी दिली. आजचा दिवाळीचा जो काही फराळ आहे तो तिच्या हातून आम्हाला देण्यात जो आनंद आहे तोच खरा आहे. कारण की त्या भोरे कुटुंबावरती सदुभाऊ भोरेंचा सगळे संस्कार आहेत. त्यांनी या समाजासाठी अनेक आपलं योगदान दिलेलं आहे. भोरे कुटुंबाने तीच परंपरा त्यांची मुलंही देखील चालवत आहेत, नातवंड चालवत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करताना मला अतिशय आनंद होत आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि शुभेच्छा. जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वप्रथम भोरे परिवार वैभवीकडून मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. व काही म्हणून शेट्टीवार सरांनी जे आम्हाला एक कुठेतरी सामाजिक काम करायचं जी आम्हाला आमचे आजोबा काका वडील याच्याकडून जी प्रेरणा मिळाली त्याचा खारीचा वाटा आज आम्हाला दिवाळीच्या ह्या कार्यक्रमानिमित्त मिळाला. त्यात आम्ही आणि माझी मोठी दोन्ही मुली आम्ही खूप आनंदी हे करतो आणि समाधान व्यक्त करतो. असंच ईश्वरच्याने आमची प्रार्थना सेवा आम्हाला मिळावं ही प्रार्थना करतो व सर्वांना दिवाळीच्या परत हार्दिक शुभेच्छा. आपली तुळसाई गोदेची संस्था गेले 8 ते 9 वर्षापासून कार्यरत आहे. आपण आज छोटं रोपटं लावलं होतं, आज ते एवढं मोठं गगनासारखं झालं आहे. त्याचा आनंद खूप होतो आहे की जी सेवा मला करायला मिळाली आहे आजीच्या माध्यमातून करायला मिळाली आहे. ना आजी अपंगांची कामं आजी पण करत होती. माझी तिच्या नावाने तुळसाई स्थापन केली आहे. आज तुळसाईचं तुळस लावल्यामुळं आज एवढे लोक माझ्याजवळ आले, त्याचा आनंद खूप होतो आहे. आणि गेले 8 ते 9 वर्षापासून आमची जी टीम वर्ग आहे ती खूप सुंदर काम करते आणि त्या माध्यमातून आपल्या मुलांना 2000 पेन्शन चालू झाली नगरपालिकेकडनं आणि काही मुलांना आपण टपऱ्याही टाकून दिल्या. दरवर्षी आपण क्रिकेट मॅच घेतो राज्यस्तरीय, ते आपले कार्यक्रम चांगले होतात आणि जे काही कार्यक्रम करायचे तसं दादांच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येऊन चालतो. अंकुर फुटलेत आणि फांद्या मोठ्या मोठ्या होत आहेत. त्यांच्या रूपाने आणि हे सर्व टीमच्या रूपाने तुम्हाला जी मदत होतीये ती छोटी का होईना सुरुवात झालेली आणि त्या सुरुवातीमध्ये माझाही थोडासा खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ताईंचं कार्य असं म्हणा 8-9 वर्षापासून त्या कार्य करतायत. या अगोदर या संस्थेमध्ये आम्ही आमच्या सासूबाईंबरोबर आलेलो, बरोबर ना, त्या नगरसेविका होत्या सुरेखाताई, त्यांच्याबरोबर आम्ही आलो तेव्हा आम्ही बघायचो पण एवढं माहीत नव्हतं. पण आता जेव्हा आपण या फील्डमध्ये येतो त्यावेळेस कळतं की त्या व्यक्ती काय काम करत असतात ते आम्हाला समजतं आणि त्या तुमच्या दुःख वेदना आमच्यापर्यंत घेऊन येतात आणि आमच्या माध्यमातून म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही किरकोळ कामं करतो पण त्याचा त्यांना मोलाचा मदत मिळते आणि ती मदत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण या माध्यम आहे तुमच्या आणि आमच्यामधलं. जसं डॉक्टर साहेबांपर्यंत जायचं म्हटलं तरी तुम्हाला त्या माध्यम लागणार आहेत.
किंवा गणेश भाऊच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. म्हणजे हे सगळं जे असं आहे घडून येण्यामागे शोभाताईंचा मोठा वाटा आहे. खारीचा म्हणणार नाही पण मोठा वाटा आहे. आणि आज हे जे काही कार्य आहे त्यांनी उभं केलेलं, जे तुम्हाला मदत करण्याचं, ते असंच त्यांनी पुढे चालू ठेवावं. त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम आहे. डॉक्टर साहेब आहेत, आमचे निकम साहेब आहेत, भोरे दादा आहेत. म्हणजे हे आहे यांच्याबरोबर. आता मी पण यांच्याबरोबर जोडली गेली. त्यांनी मला तुमच्या जागेचा प्रश्न सांगितला आणि मी बोलले की माझ्याकडनं होईल तेवढे प्रयत्न तुम्हाला महापालिकेची जागा मिळवून देण्यासाठी मी करेन. अच्छा, ही वैष्णवी. ओके, वैभवीचा वाढदिवस आहे आणि तिने तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा ठरवला. नाहीतर आम्ही आजकालची मुलं वाढदिवस म्हटलं की हॉटेलिंगला जा, घरी हे कर ते कर, पण तिची जी इच्छा होती आणि गणेश भाऊनी ती मान्य करून आज तुमच्याबरोबर जो साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं, त्याबद्दल मी तिला धन्यवाद देते की तिच्या निमित्ताने आपल्याला भेटण्याचा योग आला सगळ्यांना. ती माध्यम याच्यामध्ये ती माध्यम आपल्याला ठरली आपल्याला भेटवण्यामागे. त्यामुळे आज जो दिवाळीचा आहे जो फराळ तिच्याकडनं दिला जाईल. आणि आपण वैभवीला विचारू तिचा एक्सपिरियन्स. आपण आता वैभवीला विचारू तिचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा दिवसभराचा. तिने हा बर्थडे कसा एन्जॉय केला, काय नवीन शिकली का, काय तिचे अजून फ्युचर प्लॅन्स काय ते आपण ते विचारू तिला. सो वैभवी, तू आजचा बर्थडे कसा होता तुझ्यासाठी आणि तू कसा सेलिब्रेट केला आणि कसा वाटला तुला? छान होता आजचा बर्थडे माझा. म्हणजे ह्या वर्षी वेगळं काय केलं तू? म्हणजे सगळ्या बर्थडेमध्ये ह्या वर्षी असं वेगळं काय केलं तू ह्या बर्थडेमध्ये? मी तिकडे गेलो होतो दिवाळीचा फराळ वाटायला, तेव्हा मला खूप छान वाटलं. जे आम्ही दरवेळेस करतो, म्हणजे माझे मागचे जे पण 2 बर्थडे होते तेव्हा पण आम्ही गेलो होतो आणि तेव्हा पण आम्ही असंच म्हणजे वाटलं होतं. आम्ही 2019मध्ये एका गावात गेलो होतो असंच मुलांना वाटायला, आणि म्हणजे कपडे आणि बुक्स ते सगळं. आणि मागच्या वर्षी आम्ही एका स्कूलमध्ये गेलो होतो, तिथे पण आम्ही असे बुक्स ते वाटले होते. आता यावर्षी आम्ही दिवाळीचा फराळ वाटला तर खूप छान वाटलं. आमचा मोटिव्ह हाच आहे की ज्यांना गरज आहे आता ह्या गोष्टींची, या कोविडमुळे ज्यांचं नुकसान झालंय मोस्ट ऑफ, सो त्यांना आम्ही ही गोष्ट पोचवा. म्हणजे वी आर लकी टू हॅव दॅट ऑल थिंग्स, बट इफ दे वॉन्ट सच थिंग्स, सो आम्ही ते प्रोव्हाइड केलं त्यांना. आणि खूप भारी वाटलं. तिच्या बर्थडेचं निमित्त होतं ते आणि इट वॉज गुड. ओके, डन. सो गाईज, दॅट्स इट. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि थँक्यू गाईज, कीप सपोर्टिंग लाईक दिस. अँड लास्ट अँड बेस्ट वैभवी. लास्ट गाईज, आज वैभवी आपला व्लॉग एंड करतीये. सो या, स्टार्ट. Till then, follow your dreams, be strong, do smile, and feel the vibes.